हे आठवत आहे? हां मग हमारी आमची पहिली भेट ती जागा आहे गावची. आता महिला मंडळ जेवायला बसत सगळे. इकडे काकी आणि वहिनी आहेत, इकडे आई बसली, काकी मावशी स्नेहल आहे, राणीताई आहे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे 3 ऑक्टोबर आणि आज आपल्या देवीचं विसर्जन सुद्धा आहे. आणि सकाळी झालं तर मस्त फ्रेश झालो आणि आज पण असं वाटतं की पाऊस येईल, पण संध्याकाळी पाऊस नको, कारण की विसर्जनाला परत पाऊस आला तर मग मजा नाही येणार. आणि जाऊया आधी नाश्ता करूया. स्नेहल मस्त सकाळ सकाळ घावणे करते. घावणे की डोसा आता जाऊन बघेन आतमध्ये, तर ते खाऊया आणि मग देवीचं दर्शन घेऊया. आणि आजचा व्हिडिओ खूप भारी असेल, कारण की आज पूर्ण फॅमिली म्हणजे जे गावी आलेत किंवा गावी आहेत ते सगळे एकत्र काकाच्या घरी जेवण आहे. म्हणजे आज देवीचा शेवटचा दिवस आहे म्हणून. आणि मग कंटिन्यू करा व्हिडिओ. दसऱ्याचा विसर्जनचा सुद्धा व्हिडिओ असेल, तर जाऊया आधी नाश्ता करून घेऊया. तर हे बघा, मी चेरी पण काल ॲक्च्युली गावाला आणलेला आणि कालच्या व्हिडिओ मी तुम्हाला दाखवला नव्हता. हे बघा, आम्ही छोट्याशा बॉटलमध्ये त्याला आणले आणि आता घरी येऊन हा छोटी बरणी आहे, त्या बरणीमध्ये त्याला ठेवले आणि त्याचा खाणं वगैरे पण आणलाय. आणि आता स्नेहल काय करते? स्नेहल नाश्ता. तर मस्त गरमागरम डोसे आणि चटणी खायला मिळणार आपल्याला आज. मला तुला पण घे. डोसे बघा मस्त. मस्त एकदम गरमागरम डोसा. हे बघा, तर या डोसा खायला आणि मग जाऊ आपण देवीजवळ ना. या डोसा खायला. आणि ही जी चटणी आहे ना, ती ॲक्च्युली मला 2 चटण्या जाम आवडतात. याच्यामध्ये ही जी एक चटणी बनवली आहे ती आहे आलं लसूण कोथिंबीर खोबरा मीठ आणि मिरची. हां, ही एक चटणी मला जाम आवडते. आणि जो आपला आंब्याचा सीझन असतो तेव्हा जी आंब्याची चटणी, ती एक चटणी बनते ना, त्याच्यामुळे जाम भारी वाटतं खायला. तर आता तेच मला ही चटणी खूप आवडते, त्याच्यामुळे हे डोसे पण आता मी जवळजवळ 4-5 खातोय. तर या सगळ्यांनी डोसा खायला निघालो आम्ही. आता देवीजवळ जातोय. सगळे गेले तिकडे, जेवण वगैरे तयारी चालू आहे. आणि हे आम्ही मुंबईतून आणलेलं देवीला लाडू. कोणते आहेत? हां, हे बुंदीचे लाडू आहेत. हां, बुंदीचे लाडू. वेणी आहे आणि ह्याच्यामध्ये कपडे आहेत जे मला वेसवीला घेऊन जायचं इस्त्रीला. आणि हे पोलपाट आणि लाटणी आहे, जे इथं आता लागणार आहे जेवण करायला. ॲक्च्युली रोज आई म्हणजे आता किती ऑलमोस्ट 10-11, आजचा 12वा दिवस आहे ना. हां, 12 दिवस. आणि कालचा 11 दिवस आईंनी रोज वेगवेगळा नैवेद्य केला गोडाचा. शिरा, लापशी रवा, काल पुरणपोळी, त्याच्यानंतर आप्पे केलेले, घावणे केलेले गोड, असं भरपूर काय 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 त्यांनी मोकल केलेलं. दररोज त्यांनी खूप मेहनत घेऊन नैवेद्य केलं आहे वेगवेगळा. आणि आज मग ते म्हणाला की तिकडे जेवण करायचं तर तुम्ही काहीतरी घेऊन या, वेळ नाही मिळणार तर. मग आम्ही बुंदीचे लाडू घेऊन आलो. तर आज बुंदीचे लाडू आपल्याला नैवेद्य म्हणून दाखवायचे. जाऊया आपण आता देवीजवळ. हे आठवत आहे? हां, मग हमारी आमची पहिली भेट ती जागा आहे गावची. कळणार नाही लोकांना. कळलं नाही आता. ॲक्च्युली हे सगळं चेंज झालं. इथं असं काय नव्हतं. हा पूर्ण सगळं डोंगर होता. हे आता हे खणलं आहे इकडे वरती.
पायऱ्या पण नाही दिसत. हा बघ मी आणला बघू. आणला हा बघ. आणलं पाहिजे ना देवीला नैवेद्य हो दाखवा. आणि वेणी आहे स्नेलच्या हातामध्ये. ती पण आपण निघतो ना परळ. आणि स्नेलला फुलं आवडलेत पिवळ्या कलरची. स्नेल फुलं बघा पण मला पण ॲक्च्युली नाव नाही माहिती. खूप सुंदर वाटते फुल. हे पिवळ्या फुलांचं नाव काय आहे? हे पिवळे फुलं आहेत ना रानभेंड. रानभेंडीची फुलं आहे ती. जंगलातली भेंड. आणि आतमध्ये बघा जेवायचं सगळी तयारी चालू आहे जेवणाची. हे काय काय झालंय बाबू आहे का बाबू? झोपून आता सुटलं. बाबू इकडे बघ. हाय. त्यांनी कालपासून मला बघितलं ना तो येत ना माझ्याकडे. आणि जेवण करायला चालू आहे. डॉक्टरांची आहे की काय करा सीमाची आहेत. झालं जेवण? इकडे राणीचे आहे काकी. भाजी किती झाली भाजी? इकडे वटाण्याची कुकरचा आवाज येतो जास्त. आणि ही पण पालेभाजी आहे ना? पालेभाजी आहे. आणि इकडे भेंडी आहे. इकडे वरणाचा टोप आहे. आणि फक्त आता भात व्हायचा बाकी आहे. आणि अशी जेवणाची तयारी चालू आहे इकडे. मोदक आणि भात बाकी आहे. होईल आता वाजलेत 11:30. काकींच्या इकडे घराच्या मागचा परिसर सगळे वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावलेली आहेत. आणि इकडे आपल्या देवीच्या विसर्जनासाठी आपण जी गाडी वापरतो दरवर्षी त्याची तयारी करते योगेश. बघा हातगाडी आहे. एक मिनिट थांब. कमी आहे रे तोकडी आहे. थोडी इकडे घ्या अजून. बांधणं कसली मग? हां बस बस राहा असेल. आणि ते आपण खाली प्लाऊ टाकतो. गाडी बघा आपली एवढी सजून झाली. आता थोडं फक्त इथे फुगे लावायचे आहेत. इथे 2 फुगे लावलेले आहेत. आणि खाली चादर टाकलेली आहे. थोडी मस्त वाटते. अजून फुगे लावले ना साईडला अजून भारी वाटेल. आणि नैवेद्य पण झालं आहे देवीचं. बघा जेवण सगळं रेडी झालं आहे का? आणि का केलेत मावशी शिवसेना. कशा आहेत तुम्ही? जा जेवण बघूया. चला जेवूया. बघा जेवण सगळं रेडी झालंय. भाजी कोबी आणि डाळ्याची भाजी. मोदक इकडे भात. मोदक भात आहे. मोदक तळलेले मोदक. आता आरतीची वेळ झाली. हॅलो हॅलो. आणि आरती करून घेऊया. चालले आता ब्लॉग चालू आता अंबे माते की जय. सुख करता दुःख करता वार्ता विघ्नाची. नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची. सर्वांगी सुंदर उंचे दुराची. घंटी जळते माळ मुक्ता फळांची. जय देव जय देव जय मंगल.
कसं वाटतं नानताई? सगळ्यांना जेवण वाढायचं काम चालू आहे. काय वाढतो म्हणजे कोणतरी बसलं नाही. देते. आता महिला मंडळ जेवायला बसत सगळे. इकडे काकी अण्णी वहिनी आहेत, इकडे आई बसली, काकी मावशी स्नेहल आहे, राणीताई आहे. हॅलो हॅलो. पोटभर जेवा सगळ्यांनी. हो हो कोण तोच पहिले उठायला स्टार्टिंगला. संध्याकाळचे 6 वाजलेत आणि आता विसर्जनासाठी निघून जातोय आम्ही. स्नेहला इकडे रेडी झाले मस्त बायको माझी साडी नेसून. आणि मी पण हा शॉर्ट कुर्ता आहे ना, शॉर्ट कुर्ता बघा. हा ॲक्च्युली आम्ही आता येताना मला स्नेहलने घेतलेला. खूप भारी वाटतं, आवडला मला ना. कसं वाटतंय? माझीच आहे. खूप भारी वाटते. सगळे गेलेत आणि आम्ही दोघंच मागे राहिलेलो कारण की उशीर झालेला थोडा. आता जातो लवकर. पण चांगलं आहे की पाऊस नाही आला. नको येऊ दे. हां नको होते विसर्जन होईपर्यंत. संध्याकाळी आला तरी चालेल. संध्याकाळी ना रात्री. रात्री आहे थोडं थंड वाटेल. पाऊस पडतोय गावी तरी पण गरम होतोय ना. चिक्कार भरून येते. बस सूर्यदेवता आपल्या मावळत्या दिशेने चाललाय.
पोचलो आपल्या कोळीवाड्याजवळ, जिथे आपण सावित्री नदीमध्ये विसर्जनासाठी मूर्ती आणतो. आणि पूर्ण काळोख झाला आहे, आणखी वाजलेत 7. अंबे माते की जय. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उठशेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळांची जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती जय देव रत्नाखचित परातीस गौरी कुंभरा चंदनाची ओटी कुंकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो बरा रुंदती नुपुरे चरणी आगरिया जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती अंबे माते की अंबे माते की जय. थोडा पुढे बघा, पुढे आहात. खाडीच आहे दिवा आजची एकादशी पाणी वाढला तुला. काय फायनली आपल्या देवीचं विसर्जन झालं आणि मकर आपला खाली झालाय. आणि हा देवीला बरोबर 25 वर्ष झाली. म्हणजे मी जसं ऐकलंय की काकींचं लग्न आलं त्यावर्षी ह्या गावामध्ये देवीची स्थापना झालेली. पहिला वर्ष 1992 म्हणजे काकांचं लग्न आलं त्यावर्षी. आणि त्याच्यानंतर ही परंपरा काकींनी अशीच चालू ठेवली. ती नंतर मग गावामध्ये काय झालं असेल काय नाही म्हणजे काही कारणामुळे ती देवी आणायची बंद केलेली. त्याच्यानंतर मग काकींनी पुन्हा चालू केली आणि त्या देवीला पण आता 25 वर्ष पूर्ण झाले. 25 आणि
याला 23 आली आणि तुला हा 23. मला 28. अच्छा म्हणजे राणी तेव्हा 3 वर्षाची असेल. मला किती वर्ष झाले आता? तर अशी ह्या देवीची म्हणजे स्टोरी आहे की कसं काकींनी आणलेली. ही मला स्टोरी सांगायची होती गेल्या वर्षी, पण गेल्या वर्षी काकी म्हणाले की 24 वर्ष पूर्ण आलेत. हा येणारा वर्ष म्हणजे हा वर्ष जो आहे तो 25वं वर्ष आहे. तर खूप धमाल आली म्हणून आम्ही आलो गावी. तर हा व्हिडिओ कसा वाटला विसर्जनाचा आपला नक्की कमेंट करून सांगा आणि भेटू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय 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 करा सगळ्यांनी. बाय बाय करा. बाय बाय. भेटू पुढच्या वर्षी देवीला. बाय बाय.